समृद्ध होतं आणि महाराष्ट्र किती समृद्ध असण्याची गोष्ट आहे, मराठी लोकांची तुमच्या आमच्या आत्मीयतेची काय गोष्ट आहे ती जरा 2 मिनिटात ऐका, त्याच्यानंतर तुम्हाला कळणार आहे आख्यानाच्या वादकांना आम्ही आख्यानाचे राजे का म्हणतो. लक्ष देऊन ऐका, गोष्ट छोटीशी. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 स्वराज्याचं लढं झालं. सांग ना कोणते? आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 स्वराज्याचं लढं झालं. पहिला लढा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा लढा आणि दुसरा मराठी माणसाचा स्वराज्याचा लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. काय चळवळ होती आणि कशासाठी होती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ? आपला भारत स्वतंत्र होण्यापूर्वी, लक्ष देऊन ऐका आता महत्वाची गोष्ट, आपला हा भारत देश, हिंदुस्थान देश हा स्वतंत्र होण्यापूर्वी मराठी माणसं, आपण मराठी माणसं वेगवेगळ्या प्रांतामध्ये आणि भागामध्ये विखुरले गेलेले होतो. ही सगळी मराठी माणसं एका छताखाली यावी, स्वतःचं एक प्रांत व्हावं, स्वतःचं एक राज्य व्हावं म्हणून या चळवळीला सुरुवात झाली, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. मग भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आपण मराठी माणसं कुठे कुठे विभागलेले होतो? राजस्थानात मराठी माणूस, गुजरातात मराठी माणूस, कर्नाटकात मराठी माणूस, मध्य प्रांतात मराठी माणूस, हैदराबादमध्ये मराठी माणूस, हा वेगवेगळ्या भागामध्ये विखुरला गेलेला मराठी माणूस एका छताखाली यावा म्हणून या चळवळीला सुरुवात झाली. माडगोळकरांनी या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा प्रस्ताव दिला. जसा माडगोळकरांनी प्रस्ताव दिला तसे जेडे आले, डांगे आले, एसम जोशी आले, आचार्य आत्रे आले, प्रबोधनकार ठाकरे आले, गाडगे आले, साताऱ्याचं पत्रे सरकार, क्रांतिसिंह नाना पाटील आले, एकमेव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या चळवळीसाठी आले. या सगळ्यांनी एक मूठ केली का? तो मराठी माणूस एकजूट करायचा होता. एकजुटीनं एकमुठीनं दिली ललकार, एकजुटीनं एकमुठीनं दिली ललकार, मराठी तितका मिळवाया भाकी एक सार. काय एक व्हायचं मराठी माणसानं? ही माया आपुली, ही माया आपुली, माती आपुली, आपुलं घरदार आणि कसाया मोर गाय बांधतो कुठलं संस्कार. मग आता येळ जाणा दावा मराठ्याचा बाणा, करू का बीज मुंबई आधी मुंबई काबीज करायची म्हणजे त्या महाराष्ट्राची राजधानी असणारी मुंबई. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये नव्हती मायबाप. बॉम्बे नावाचं स्वतंत्र राज्य होतं, तिचा स्वतंत्र कारभार होता. ती काय मला घेतलेली किंवा महाराष्ट्राची नव्हतीच मायबाप. पण मुंबई ते मराठी मनाचा ध्यास आहे, मराठी मनाची आस आहे, मराठी मनाचा श्वास आहे. ही मुंबई सोडून हा महाराष्ट्र घडवायचा कसा? म्हणून मायबाप या चळवळीचं ब्रीद वाक्य बदललं गेलं, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. पण मराठी माणसाने एखादा लढा हाती घ्यावा, मराठी माणसाने एखादी मोहीम हाती घ्यावी आणि त्याला दिल्लीचं तख्त अडवीत असं होत नाही मायबाप. या ही चळवळीला दिल्लीचं तख्त अडवा आलं, वरून आदेश निघाला. जसा वरून आदेश निघाला तसा मोरारजी देसाई नावाचा कसाई आणि